नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी संध्याकाळी चहा कॉफीसोबत खाण्यासाठी फोडणीचा भात तयार करणार आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. 2 चिरलेले कांदे, 5 ते 6 चिरलेल्या हिरव्या मिरच्या. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता आपण यामध्ये थोडे तेल घालूया. तेल चांगले तापल्यावर 1 मोठा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने घालूया. हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या तळून घेऊया. या मिरच्या आता फोडणीमध्ये चांगल्या तळून घेतल्या आहेत. 1 चमचाभर हळद घातली आहे. यामुळे फोडणीच्या भाताला छानसा रंग येईल. आता आपण चिरलेला कांदा घालूया. हा कांदा फोडणीमध्ये गुलाबी रंगावर चांगलं परतून घेऊया. आता आपली फोडणी तयार आहे. हा दुपारी तयार केलेला भात मी घेतला आहे. 1 मोठे भांडे भरून हा भात घेतला आहे. चांगला सरमिसळ करूया. 1 ते 2 चमचे साखर घालते. 3 ते 4 चमचे बारीक मीठ घालते. पुन्हा चांगले सरमिसळ करते. हा भात आपण 5 ते 8 मिनिटे चांगलं गरम करूया. हे आमच्या बागेतले जांभीर घेतले आहे. हे जांभीर मी चिरून घेते. हे लिंबू किंवा इडलिंबूप्रमाणेच एक आंबट फळ आहे. याऐवजी तुम्ही एका लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता. 5 मिनिटे झाली आहेत आणि आपला फोडणीचा भात आता तयार आहे. यामध्ये हा जांभीराचा रस घालते. पुन्हा एकदा आपण चांगले सरमिसळ करूया. मी मगाशी अर्ध्या जांभीराचा रस घातला होता, पण हा बहुतेक पुरणार नाही. मी पुन्हा हे उरलेले अर्धे जांभीर पिळून घेत आहे. जांभीराच्या बिया बाजूला काढते. जांभीराचा रस घातल्यामुळे हा फोडणीचा भात आणखीन चविष्ट लागतो. आता आपला छानसा फोडणीचा भात तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.